नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आता दिवाळीचा पूर्ण सण म्हणजे दिवाळी चालू आहे आणि अशामध्ये आपल्याला दरवर्षी आठवण येते म्हणजे किल्ले बांधण्याची। आणि पाहायला गेलं तर कुठेतरी किल्ले पहिल्या काळात बरेच बांधले जायचे आणि किल्ला स्पर्धा व्हायच्यात, पण ह्यावेळेला आता असं झालं की गुहागरमध्ये किंवा गुहागर तालुक्यामध्ये पूर्णपणे ती लोपच पावत चालली किंवा नवीन पिढीला ते किल्ला म्हणजे काय किंवा किल्ल्याची प्रतिकृती म्हणजे काय आणि किल्ला बांधणीमध्ये त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही। बट आता हा माझा दुसरा वर्ष असेल आणि मी पुन्हा एकदा आलो आहे पालशेत या गावामधील साई मंदिरच्या इथे त्या पूर्ण ग्रुपला भेट द्यायला, कारण ह्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा किल्ल्याची प्रतिकृती उभी केली। मागच्या वर्षी पावनखिंड ह्या पूर्ण टॉपिकवरती त्यांनी किल्ला उभा केला होता। यावेळेला पुरंदर, जर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघत असाल तर त्याची आज प्रतिकृती आपण पाहायला जाऊ आणि माहिती देखील मिळणार आहे। सो आता आपण जास्त वेळ न घेताना व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत अविनाश दादा झिंबर आणि त्यांचे मित्रमंडळी आहेत। शेवटला आपण व्हिडिओच्या भेट घडवून देऊया। सुरुवातीला आधी दादांकडून माहिती घेऊया। तर दादा, तुमच्याकडून थोडक्यात आम्हाला माहिती द्या जशी मागच्या वर्षी दिली होती। ओके, सो नमस्कार, मी अविनाश झिंबर। माझ्या ग्रुपचं नाव आहे साईराम डान्स ग्रुप, पालशेत पाटराच्या वाडी। आम्ही दरवर्षी महाराजांचा प्रत्येक एक नवीन किल्ल्याची प्रतिकृती या ठिकाणी उभारत असतो। तर सुरुवातीला प्रतापगड, त्यानंतर कोंढाणा म्हणजे सिंहगड, गेल्या वर्षी पन्हाळा आणि यंदा पुरंदर आम्ही उभारले। तर या ठिकाणी शुभम साखरकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आम्ही जे काही किल्ल्याची प्रतिकृती उभारले त्याचं चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित आहेत। त्यांचं सुरुवातीला मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि पुरंदर किल्ल्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो, मग इतिहास आणि मग जे काही किल्ल्याची ठिकाणं आहेत त्यांची माहिती सांगतो। तर पुरंदर हा जो किल्ला आहे या किल्ल्यानं 5 सत्ता पाहिलेल्या आहेत। सुरुवातीला यादव, नंतर बहमनी राजवट, त्यानंतर निजामशाही, आदिलशाही, नंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठीशाही। तर पुरंदर जो हा किल्ला आहे त्याचं महत्त्वाची जी लढाई झाली ती म्हणजे पुरंदरचा तह, की ज्या ठिकाणी मोरारबाजी देशपांडे यांनी आपलं बलिदान देऊन हा किल्ला लढवत ठेवला आणि मग मात्र त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 जून 1665ला पुरंदरचा तह केला आणि मग औरंगजेबाशाला 23 किल्ले आणि 4 लाख होनांचा मुलूक परत करावा लागला, असा इतिहास आहे। पण तत्पूर्वी महाराजांनी 5 एप्रिल 1663 साली लाल मालामध्ये शाहिस्तेखानाची बोटं छाटली आणि मुघल सत्तेला मोठा धक्का दिला। त्यानंतर महाराजांनी मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेलं सुरत शहर 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 साली लुटलं, म्हणून औरंगजेब बादशाहनं महाराजांना मारण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग सोबत 80,000ची फौज, दिलेर खान यांना पाठवलं आणि मग त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। मात्र पुरंदर किल्ल्याला वेढा दिला असताना तो पडत नव्हता, कारण त्या ठिकाणी कडवे लढवई आपले मोरारबाजी देशपांडे होते। म्हणून त्या दिलेर खानाला वाटलं की सुरुवातीला वज्रगड पाडला पाहिजे, की जो पुरंदरच्या ह्या साईडला आहे तो पाडला पाहिजे आणि त्यानंतर मग पुरंदर। मग त्या ठिकाणी त्यांनी पुरंदर किल्ला पाडण्यासाठी त्यांनी वज्रगड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। इटालियन युद्धतज्ञ असलेला निकोलाओ मनुची याच्या माध्यमातून 3 अजस्त्र तोफा, ज्यामध्ये फत्ते लष्कर, त्यानंतर अब्दुल्ला खान आणि महेली या 3 तोफांच्या साहाय्याने सुरुवातीला या ठिकाणी जो सफेद बुरुज आहे तो पाडण्यात आला। त्या ठिकाणी आपले 80 मावळ्यांनी दारुगोळा साठा करून ठेवला होता। ही योजना अशी होती की समजा मुघल सैन्य या सफेद बुरुजापर्यंत आलं तर लांबून त्या ठिकाणी त्या दारुगोळ्याला बत्ती द्यायची आणि मोठा ब्लास्ट करायचा। मात्र झालं उलटच, आपल्या मावळ्यांनी जमा केलेला दारूसाठा त्या ठिकाणी त्या 3 तोफांच्या माध्यमातून पांढरा बुरुज उडवला गेला आणि त्या ठिकाणी आपले असलेले 80 मावळे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। या ठिकाणची दुःखद जी घटना आहे ती ताजी होते या निमित्तानं। तर असा इथेच होता। त्यानंतर मग महाराजांनी असं ठरवलं की या ठिकाणी आपले लढवई असणारे मोरारबाजी देशपांडे हा किल्ला लढवत आहेत। मात्र ज्या दिवशी म्हणजे 16 मे 1665 साली ज्यावेळी मोरारबाजी देशपांडे दिलेर खानाचा बाण मोरारबाईंच्या कंठामध्ये घुसला आणि ते गतप्राण झाले, त्यावेळी महाराजांना खूप दुःख झालं। महाराज म्हणाले की माझा एक किल्ला वर्षभर लढेल, मात्र स्वराज्यातले मावळे जर असेच मृत्युमुखी पडत राहिले तर स्वराज्य कोणासाठी? म्हणून महाराजांनी पुरंदरचा तह केला की जो 11 जून 1665ला झाला, की ज्यामध्ये 23 किल्ले आणि 4 लाख होनांचा मुलूक बादशाला परत करावा लागला। त्यानंतर महाराज आग्रा भेटीला गेले, त्या ठिकाणी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं। महाराज सुटून आले सुखरूप। मग महाराजांनी किल्ला घेण्याचा धडाका लावला। त्यामध्ये महत्त्वाचा जो किल्ला होता तो म्हणजे पुरंदर। 8 मार्च 1670ला निळोपंत मुजुमदारांनी किल्ला स्वराज्यामध्ये आणला, असा त्याचा इतिहास होता। आता आपण जे काही किल्ल्यावरची ठिकाण आहे, आजूबाजूचा परिसर आहे, तो आता आपण पाहूया। सुरुवातीला आपण जाऊया सासवड गावामध्ये। त्या ठिकाणचं आपण त्या ठिकाणी असलेलं जनजीवन दाखवलेलं आहे, त्या ठिकाणची घरं आणि जनजीवन आपण पाहू शकता।
येथून जवळ असलेलं सोनोरी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी आता आपण निघालो आहे. सोनोरी गाव आहे. या ठिकाणी ज्यावेळी दिलेर खान आला होता त्यावेळी दिलेर खानाचा तळ या सोनोरी गावामध्ये पडला होता, की रात्रीच्या वेळी छापा मारून आपले वीर मोरारबाजी देशपांडे यांनी तो तळ लुटला होता. ते हे ठिकाण म्हणजे सोनोरी गाव. येथून आपण पुढे गेलो की येऊन पोहोचतो नारायणपूर गाव. नारायणपूर गावामध्ये दत्ताचं प्रसिद्ध क्षेत्र आहे, ते मंदिर आपण दाखवलेलं आहे. त्या ठिकाणचं जनजीवन आहे नारायणपूर गावामधलं, ते आपण पाहू शकतो. त्यानंतर आपण येथूनच पुढे गेलो की आपण येऊन पोहोचणार आहोत या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं नारायणपेठ गाव. ते सुद्धा आपण या ठिकाणी दाखवलं आहे, जनजीवन दाखवलं आहे. आणि येथूनच आता आपल्याला किल्ल्याला जो टप्पा आहे, किल्ल्याच्या ज्या पायऱ्या आहेत, तो पहिला टप्पा आपण आता चढणार आहोत. किल्ल्याच्या पायऱ्या त्या दिशेने आता आपण निघालोय. या पायऱ्या आणि या 2 बुरुजांमध्ये लपलेला असणारा दरवाजा आपल्याला पाहावयास मिळतो. या 2 बुरुजामध्ये दरवाजा आहे. जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला दिसून येत नाही की दरवाजा नेमका कोणत्या दिशेला आहे. हा जो दरवाजा आहे त्याचं नाव आहे बिनी दरवाजा. त्याच्या आतमध्ये पहारेकऱ्यांना राहण्याच्या ज्या खोल्या आहेत त्यांना आपण देवड्या असं म्हणतो, त्यासुद्धा आपण आतमध्ये खोल्या दाखवलेल्या आहेत. येथूनच आपण उजव्या बाजूने गेलो की आपण येऊन पोहोचणार आहोत वीर मोरारबाजी देशपांडे यांचा पुतळा, की जे 16 मे 1665 साली दिलेर खानाचा बाण लागून मृत्युमुखी पडले होते. असे आपले वीर मोरारबाजी देशपांडे यांचा पुतळा. या पुतळ्याच्या मागच्या बाजूला असलेलं वीर मोरारबाजी देशपांडे यांचं स्मारक तेही आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि येथून थोडं अंतर पुढे चालून गेलो की आपण येऊन पोहोचणार आहोत ब्रिटिशकालीन चर्च, ती सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. आणि येथून थोडं अंतर पुढे थोडंच अंतर चालून गेलो की येऊन पोहोचणार आहोत पद्मावती तलाव. पद्मावती तलाव सुद्धा आपण पाहू शकतो. येथून आता आपण माघारी जायचंय, पुन्हा आपण बिनी दरवाजापाशी येणार आहोत. येथून आपण पुढे गेलो की पुढे आपण आलो ते म्हणजे चर्च, ब्रिटिशकालीन चर्च. हे सुद्धा आपण पाहू शकतो. ब्रिटिशकालीन चर्च आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच्या पुढच्या बाजूला असलेलं श्री महादेवाचं मंदिर, आतमध्ये शिवलिंग आणि समोर नंदी असणारे महादेवाचं मंदिर आहे. आपण नमस्कार करूया, पुढे निघूया. येऊन पोहोचणार आपण राजाळे नावाचं तलाव, ज्या ठिकाणी आपण दाखवले राजाळे नावाचं तलाव आहे. ते तलाव पाहून झालं की आपण पुन्हा बिनी दरवाजापाशी जाणार आहोत. आणि मग आपल्याला एक महत्त्वाचं जे या ठिकाणी पुरंदरचं मंदिर आहे, आतमध्ये शिवलिंग आहे, समोर नंदी आहे आणि आतमध्ये एक इंद्राची 1.25 ते 1.5 फुटाची मूर्ती आहे. ते असणारं पुरंदरेश्वराचं मंदिर. याच मंदिराच्या नावावरून या किल्ल्याला पुरंदर हे नाव मिळालं असं म्हटलं जातं. आणि याच्या पुढे असणारं एक पेशव्यांचं खाजगीतलं मंदिर आहे, हे सुद्धा शंकराचं मंदिर आहे. त्याचं नाव आहे श्री रामेश्वर मंदिर. पेशव्यांचं खाजगीतलं मंदिर आणि याच्या पुढच्या बाजूला असलेला पेशव्यांचा दुमजली वाडा. पेशवाई म्हणजेच बाळाजी विश्वनाथांनी बांधलेला हा दुमजली वाडा. याच ठिकाणी सवाई माधवराव यांचा जन्म झाला होता. तेच हे ठिकाण म्हणजे पेशव्यांचा वाडा. आणि मागच्या बाजूला असलेली मजगी नावाची विहीर, ती सुद्धा आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. येथून आपण माघारी आलो की आपण येऊन पोहोचणार आहोत या ठिकाणी उत्तर दरवाजा. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की 3 तोफा महेली अब्दुल्ला खान ह्या 3 तोफांच्या माध्यमातून ज्यांनी दिलेर खानाच्या गनिमांनी हा जो सफेद बुरुज उडवला होता, ते सफेद बुरुज पुढे काळा बुरुज आहे. आणि येथूनच आपण पुढे गेलो. आणि या प्रत्येक बुरुजाचं वैशिष्ट्य सांगायचं झालंच की या ठिकाणी बुरुजाला प्रत्येक ठिकाणी या झरोके किंवा छिद्र असतात, म्हणजे जे मारायच्या जागा त्याला म्हटलं जातं की शत्रूवर टेहाळणी करता येते आणि त्यावर तोफांच्या माध्यमातून शत्रूवर मारा करता येईल अशा प्रकारची सुसज्ज अशी तोफ असते. ते सुद्धा आपण दाखवले. तिथून पुढे गेलो की आपण येऊन पोहोचणार पाण्याचं टाक. हे सुद्धा आपण दाखवले पाण्याचं टाक. ह्या टाकातील पाण्याचा वापर गडावरील लोकांना पिण्याच्या पाण्यावर होत असे. आणि समोर पुढे थोडं अंतर चालून गेलो की येऊन पोहोचतो लक्ष्मी मातेचं मंदिर आहे, ते सुद्धा आपण पाहू शकतो. इथूनच पुढे गेलो की आपण सर दरवाजा आहे. सर दरवाजा आपण त्या ठिकाणी दाखवलेला आहे. सर दरवाजा ओलांडला की डाव्या बाजूने आलो की आपण येऊन पोहोचतो 2 टाकं पाण्याची. तिथं टाकं पाहून झाली की येऊन पोहोचतो खंदकडा. खंदकडा बुरुजावरती शत्रूवर मारा करण्यासाठी सुसज्ज अशी तोफ आहे. आणि खंदकडावरून पूर्णपणे त्या ठिकाणी रुद्रमाळा म्हणजे वज्रगडाचं पूर्णपणे स्पष्ट चित्र आपल्याला दिसतं. तो म्हणजे हा खंदकडा बुरुज. तो पाहून झाला की आपण पुढे निघालो की आपण येऊन पोहोचणार आहोत या ठिकाणी बावटा बुरुजावरती. बावटा बुरुजावर सुद्धा शत्रूवर मारा करण्यासाठी सुसज्ज अशी तोफ आहे. हा बावटा बुरुज पाहून झाला की आपण पुन्हा माघारी फिरायचं आहे. मग आपण त्या ठिकाणी असलेला गणेश दरवाजा म्हणजे सर दरवाजाच्या पुढचा असणारा हा गणेश दरवाजा आहे. आणि त्याच्या पुढे एक तिसरा दरवाजा आहे, तो म्हणजे दिल्ली दरवाजा. दिल्ली दरवाजातून प्रवेश आतमध्ये केला की आपण येऊन पोहोचतो मारुतीचं मंदिर. त्या ठिकाणी हनुमंतरायाला मारुतीरायाला आपण नमस्कार करूया, पुढे निघूया. येऊन पोहोचणार आहोत पुरंदरेवाडा. पुरंदरेवाडा पाहिला की आपल्याला पुन्हा एकदा माघारी जायचं आहे. आणि त्या ठिकाणी असलेला चोर दरवाजा. चोर दरवाजाची निर्मिती शत्रू सैन्य समजा किल्ल्यावरती गडावरती आलं
तर आपले मावळे या चोर दरवाजाने गडाच्या खालती जातील आणि पुन्हा मुख्य दरवाजाने गडामध्ये प्रवेश करून शत्रूवर हल्ला करतील. अशा प्रकारची रचना चोर दरवाजाची असते. तो सुद्धा आपण दाखवला या ठिकाणी आहे. आणि पुन्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता ते ठिकाण आपण त्या ठिकाणी दाखवलंय. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावरती स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. ते ठिकाण सुद्धा आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. महाराजांचा अर्धपुतळा आहे आणि पुढच्याच बाजूला आपण स्थानापन्न केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती सुद्धा आपण पाहू शकतो. आणि त्या ठिकाणी मागच्या बाजूला असलेला किल्लेदार व हवालदारांचा वाडा म्हणजे जे किल्ल्याचे किल्लेदार किंवा त्या खालची जी पदं असतात ते मोठमोठे अधिकारी जे राहतात ते ठिकाण आपण दाखवले. किल्लेदार व हवालदारांचा वाडा, बाजूला असलेला जामदारखाना आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी हिरे रत्ने मोती पाचू साठवण्याचं ठिकाण म्हणजे जामदारखाना आहे. पुढे जर आपण आलो की त्या ठिकाणी आपल्याला दिसते स्पष्टपणे टाकसाळसुद्धा आपण दाखवले म्हणजेच नाणे पाडण्याचा कारखाना. पूर्वी शिवराई होती त्या ठिकाणी पाडली जायची ते ठिकाण टाकसाळ. पुढे सदर म्हणजे किल्ल्याचं कागदोपत्री कामकाज सांभाळणारं कार्यालय म्हणजे सदर त्या ठिकाणी आपण चौथ्याला दाखवलेलं आहे. आणि खूप लांबवर आपण आपल्याला अंतर चालून जायचं आहे. हे जरी दारुगोठा जवळ दिसत असलं तरी बाल्य किल्ल्यापासून लोकवस्तीपासून खूप लांबवर आहे कारण आतमध्ये ज्वालाग्राही पदार्थ असतात. तोफांसाठी लागणारे गोळे, बंदुकीसाठी लागणारी दारू साठवण्याचं ठिकाण म्हणजे दारू कोठारी. पूर्णपणे इमारत दगडी असते आणि लोकवस्तीपासून लांब असते. या बांधकामामध्ये जरासुद्धा लाकडाचा वापर नसतो अशी इमारत आहे दारूकोटा इमारत. पुन्हा आपण माघारी आलो की येऊन पोचणार तर आपण ही 2 पाण्याची टाकं. त्या टाकांतील सुद्धा पाण्याचा वापर गडावरील लोकांना पिण्याचं पाणी म्हणून होत होता. अशी 2 टाका आहेत. पुढे अंबरखाना आहे म्हणजे धान्य साठवण्याचं ठिकाण म्हणजे अंबरखाना. आतमध्ये आपण धान्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. भात, नाचणी, वरी या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर महत्त्वाचं पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे तेल व तूप साठवण्याचे ठिकाण. त्यावेळी पूर्वीच्या काळी डॉक्टर वगैरे नसायचे, वैद्य हकीम असायचे आपल्याला माहिती आहे. तर त्यावेळी मावळ्यांच्या शरीरावर ज्या जखमा व्हायच्या तर त्यावेळी खास करून तूप लावलं जायचं. जेवढं साठवणीचं तूप जास्त वर्षाचं असेल एवढं जुनं 11 वर्ष किंवा जेवढी जास्तीत जास्त जुनं तूप तेवढं ते आयुर्वेदिक काम करायचं. म्हणजे जखमेला मावळ्यांचं लावलं जायचं म्हणजे जखमेतली घाण निघून यायची आणि जखम लवकर भरून यायची अशा तुपाचा वापर व्हायचा. महाराजांचा सक्त हुकूम होता की ज्या ज्या मावळ्यांना जखमा झाल्या असतील त्यांनी 100% ते तूप लावून घेतलं पाहिजे म्हणजे जखम लवकर भरून निघेल. असे तूप साठवण्याचं ठिकाण आपण दाखवले. पुढे आहे मसोबा नावाचं टाक, पाण्याचं टाक आहे ते आपण पाहतोय. आणि येथून आपण खालती उतरलो की आपण येऊन पोचतो केदार दरवाजा. हा केदार दरवाजाला पायऱ्या आहेत. त्या ठिकाणी पायऱ्यासुद्धा सद्यस्थितीमध्ये व्यवस्थित नाही आहेत पण आपण या ठिकाणी केदार दरवाजा सुद्धा दाखवलेला आहे. पुढे आहे सातखांबी टाक. सातखांबी नावाचं टाक आहे. ते पाहून झालं की आपण या किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी जाणार आहोत की ज्या ठिकाणी केदारेश्वराचं मंदिर आहे. 5 पांडवांनी वनवासामध्ये बांधलेलं हे केदारेश्वराचं मंदिर आहे. ते पूर्णपणे शिवाला म्हणजे शंकराला महादेवाला समर्पित केलेलं आहे. आतमध्ये जे शिवलिंग आहे ते नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे असं म्हटलं जातं. समोर नंदी आहे आणि उजव्या बाजूला एक अज्ञात व्यक्तीची समाधी आहे. ते आपण नंतर त्या बाजूला गेलो की आपल्याला दिसेल. आणि इथेच आपण पाहू शकतो ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधण्यात आलेला दगडी चौतरा की जो उंच बुरुजावर किंवा किल्ल्याच्या उंच ठिकाणी असतो. महाराष्ट्राची आन बान मान शान असणारा हा भगवा. या भगव्यासाठी मराठी मरायला आणि प्रसंगी मारायला सुद्धा मागे पुढे पाहत नसत. हाच भगवा औरंगजेबाला मातीमध्ये मिळवायचा होता मात्र ते त्याला कधीच शक्य झालं नाही. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत त्याची कबर खोदली गेली. मात्र आपला भगवा आजही अभिमानानं डौलानं फडकतो आहे. भगव्याला या ठिकाणी मानाचा मुजरा करूया. आपण खालती येऊया. मग आपण येऊन पोहोचतो फत्ते बुरुजावरती. फत्ते बुरुजावरतून शत्रूवर मारा करण्यासाठी सुसज्ज अशी तोप आहे. आपण फत्ते बुरुज पाहिला की एक महत्त्वाचं ठिकाणी आपण येऊन पोहोचणार आहोत. ते महत्त्वाचं ठिकाण म्हणजे या ठिकाणी तोप कारखाना. पुरंदर किल्ल्यावरती तोप ओतण्याचा कारखाना होता. तोप सुद्धा आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. तोप कारखाना आतमध्ये तोफा सुद्धा आहेत. आणि मग आपण या ठिकाणी असलेला जो दरीचा भाग आहे त्याला काळ दरी म्हटलं जातं. तो काळ दरी आपण या ठिकाणी नेमप्लेटने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काळ दरी आहे. आणि या ठिकाणची जी एक वस्ती आहे त्याला बांधेलवाडी म्हटलं जातं. या ठिकाणचा जो भाग आहे तो सुद्धा आपण दाखवलेला आहे. इकडूनच आपण त्या केदार दरवाजाकडे प्रवेश करू शकतो. ते वाटेमध्ये लागणारं गाव म्हणजे बांधेलवाडी गाव. जिथून आपण आपला प्रवास थांबवला होता ते म्हणजे त्या ठिकाणी असलेला तोप कारखाना. इथून आपण पुढे येऊया की आपण येऊन पोचतो या ठिकाणी कैदीखाना म्हणजे गुन्हेगाराला जर अक्षम्य गुन्हा झाला असेल त्याला कैद करून ठेवण्यात येत असे ते ठिकाण आहे. त्याचं नाव आहे कैदीखाना. इकडून आपण पाहू शकता नेम प्लेट या ठिकाणी आहे कैदीखाना. आणि मग आपण पुढे आलो की येऊन पोचतो आपण या ठिकाणी कोकणा बुरुज म्हणजे कडलोटाचं ठिकाण.
अक्षम्य गुन्हा घडलेल्या गुन्हेगाराला पोत्यामध्ये भरलं जायचं, बांधलं जायचं आणि मग कड्यावरून लोटलं जायचं. ते ठिकाण म्हणजे लोटाचं ठिकाण, त्याचं दुसरं नाव आहे कोकण्या बुरुज. आता आपले 3च फक्त ठिकाणं राहिलेत. आता आपण निघालोय बोरटाकाच्या दिशेनं. हे बोरटाक या ठिकाणी पाणीसाठा आहे, आपण दाखवलेलं आहे पाणी बोरटाक. हे पाहून झालं की आपण येऊन पोहोचतो हत्ती बुरुजावरती. हत्ती बुरुजावर सुद्धा शत्रूवर मारा करण्यासाठी सुसज्ज अशी तोफ आहे. ते आपण पाहिली. या किल्ल्यावरील शेवटचं ठिकाण ते म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता असलेला शेंद्र्या नावाचा बुरुज. शेंद्र्या बुरुजाची एक खास माहिती सांगितली जाते किंवा आख्यायिका दंतकथा सांगितली जाते. ती म्हणजे बहमनी राजाच्या राजवटीमध्ये हा बुरुज बांधत असताना वारंवार ढासळायचा. तेव्हा त्या बहामनी राजानं ज्योतिषाचा सल्ला घेतला की कशा पद्धतीने हा पूर्णत्वात जाईल. तर ज्योतिष म्हणाला की या ठिकाणी पुरुष आणि स्त्री म्हणजे नवविवाहित दाम्पत्याचा बळी दिला गेला पाहिजे, तरच हा बुरुज पूर्णत्वात जाईल. त्यानुसार त्या बहमनी राजानं दवंडी दिली की जी कोण दाम्पत्य या ठिकाणी बळी जायला तयार होईल त्यांच्या वारसांना 2 गावे इनाम देण्यात येतील. मग ही जी दवंडी आहे ती बहिरनाक सोननाक नावाच्या माणसानं ऐकल्याने आपला मुलगा नाथनाक आणि सून देवकाई यांचा त्या ठिकाणी बळी देण्याचा निर्णय घेतला. मग त्यानुसार त्यांना या ठिकाणी जिवंतपणे गाडण्यात आलं. मग हा बुरुज पूर्णत्वास गेला. मग बहमनी राजानं त्या बहिरनाक सोननाक नावाच्या जो माणूस होता त्या 2 गावं इनाम दिली. असा या बुरुजाचा इतिहास होता. आत्ता आपल्या किल्ल्यावरची ठिकाणं पूर्णपणे आपण फिरून झालेले आहेत. आत्ता आपण माघारी येतोय. मागाशी आपण बघितलेला पद्मावती तलाव आहे, त्यापुढे ब्रिटिशकालीन चर्च मागाशी आपण प्रवासादरम्यान पाहिली होती. मोरारबाई देशपांडेंचं स्मारक आहे, त्यानंतर वीर मोरारबाई देशपांडे यांचा पुतळा आहे. आणि आत्ता आपण या गडाच्या बिनी दरवाजाच्या पाशी आलेलो आहोत. आत्ता आपण निघालोय, खालती गडाच्या पायऱ्या उतरतोय आणि आत्ता आपण आलो या ठिकाणी. मागाशी आपण जिथून प्रवास सुरू केला होता तर या ठिकाणी आम्ही हा किल्ला जो बनवलेला आहे तो पूर्णपणे दगड, माती आणि लाकडाचे टाकाऊ ओंडके यांपासून बनवलं. सगळं म्हणजे पर्यावरण पूरक आहे, नैसर्गिक आहे. आता म्हणल्याप्रमाणे दगड, माती, लाकडाच्या ओंडक्याचा वापर आहे. ही जी मंदिर आणि ज्या इमारती आहेत त्या पूर्णपणे पुठ्ठ्याच्या बनवलेल्या आहेत आणि आमच्याच कलाकारांनी तयार केलेल्या आहेत. आणि हे जे पूर्ण मावळे दिसत आहेत, वीर मोरारबाई देशपांडेंचा पुतळा असेल किंवा तिकडे वरती नंदी असेल, त्यानंतर आपले छत्रपती संभाजी महाराजांचा अर्धपुतळा असेल, याचे सगळ्या आणि हे पूर्ण मावळे हे आमच्याच विक्रांत बोटकेने तयार केलेले आहेत. आमचा तो कलाकार आहे त्यानंच तयार केलेले आहेत. त्यानंतर ही फक्त एक महाराजांची मूर्ती आहे, ती फक्त आम्ही खरेदी केलेली आहे. बाकी सगळं हातीकाम केलेलं आहे. त्यानंतर या ज्या तोफा आहेत त्या बांबूच्या आहेत. आपण ग्रामीण आपल्या कोकणामध्ये कळक म्हणतो त्याला, त्याच्याच आहेत. आणि जे गाडे आहेत ते एक म्हणजे लाकूड गोल कटिंग करून त्याला ड्रिलिंग करून ते तयार केलेलं आहे. असं पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. आणि या किल्ल्याची लांबी 26 फूट आहे, 26 फूट आहे. आणि त्या मध्यभागाला 15 फूट लांबीचा किल्ला असा आम्ही बनवलेला आहे. तर धन्यवाद. या ठिकाणी साईराम डान्स ग्रुप पालशेत पाटराचेवाडीच्या आम्ही सर्व कलाकारांनी साकारलेली पुरंदराची प्रतिकृती पाहण्यासाठी शुभमजी साखरकर यांनी या ठिकाणी येऊन गेल्या वर्षी ते आले होते. आम्ही 15 बनवला होता, यावेळी सुद्धा आले. त्यांना साईराम डान्स ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशीच माहिती छान दिलीत, त्याबद्दल मी सुद्धा धन्यवाद म्हणतो. आणि असेच नवीन किल्ले बनवा जेणेकरून आमची सुद्धा इच्छा होईल की त्या प्रत्येक किल्ल्यावरती जायची. आणि म्हणजे खूप छान माहिती मिळते. कारण आपल्याकडे मी आता मागच्या वेळी पण बोललो, रत्नागिरीच्या ठिकाणी वगैरे गेलो किंवा मुंबईच्या ठिकाणी गेलो, तिकडे मोठ्या प्रमाणात होतं. स्पर्धा असं नाही, फक्त दाखवतात एक पूर्ण इतिहास मराठी साम्राज्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि आपल्याकडे काय झालं की आपल्या कोकणपट्ट्यात बहुतेकशा ठिकाणी म्हणजे आपल्या घागरामध्ये आहेत ना, तेवढं इतिहास कोणाला माहीत नसेल. तर ते कुठेतरी जागरूकता आणि शिवाजी महाराजांचं थोडंसं कुठेतरी पुन्हा एकदा आठवण ही तुमच्या माध्यमातून सुद्धा निघते. सो पुन्हा एकदा धन्यवाद माझ्याकडून आणि माझ्या सर्व मंडळींकडून जी ही आज व्हिडिओ बघताय त्यांच्याकडून. आता पूर्ण ग्रुपची आपण एकदा भेट घेऊया, म्हणजे कोणी ह्याच्यात भाग घेतात ते दाखवूया. सर्वप्रथम आमच्या ग्रुपमध्ये 5वी ते 6वीच्या वर्गातली आर्या आहे, आराध्य आहे, त्यानंतर अर्णव आहे, त्यानंतर अभिराज आहे, आशिका नावाची मुलगी आहे. म्हणजे लहान मुलं सुद्धा छोटी आहेत की ज्यांनी जी आपण माती असते ती चालण्याचं काम केलं. त्यानंतर सागर आहे, विक्रांत बोटके आहे, त्यानंतर प्रणव घाणेकर आहे, विराज बोटके आहे, सूरज बोटके आहे, त्यानंतर अजय बोटके आहे आणि शुभम आपलं शंतनू माचविले आहे, आदित्य माचविले आहे. अशी खूप आमची मोठी टीम आहे, 10 ते 12 जणांची टीम आहे. आणि मेन म्हणजे काय टीम
टीम वर्क जर असेल ना तर एवढी मोठी वास्तू उभी करणे कठीण जात नाही. आणि कसं आहे माहिती आहे, हा मोठा किल्ला असल्यामुळे आता बरीचशी छोटी आता मुलं, आमच्याकडे 8 मुलं छोटी आहेत. त्याच्यामुळे विषय काय झाला की आम्ही छोटा हा जो मधला बेस होता तो म्हणजे भराव थोडक्यात आम्ही तो तसाच ठेवला. गेल्या वर्षी आम्ही 15 बांधला होता, तर भराव इथला आम्ही काढला नव्हता कारण की भरावालाच खूप वेळ लागतो. तरी हा किल्ला नाही म्हटलं तरी 1.5 महिना आम्हाला, संध्याकाळच्या वेळी आम्ही काम करून 1.5 महिना आम्हाला, त्यामुळे आम्ही बारीक बारीक काम जास्त असतं. आम्ही मग ज्या बाजूच्या दगडी आहेत त्या सगळ्या दगडी काढून घेतलेल्या, भराव तसाच ठेवलेला आणि त्यानुसार मग आम्ही त्याला आकार दिला. पन्हाळ्याचा आकार वेगळा आणि याचा आकार वेगळा होता भराव. त्यामुळे आम्हाला भरावाची थोडी मेहनत कमी लागली. मागच्या वेळी एवढा जो दिसतोय तो या ठिकाणी जो मातीचा भाग दाखवतो तेवढा आहे. या ठिकाणी बालेकिल्ला दाखवला तो आम्ही पूर्णपणे भराव नवीन केला. कारण मी आलेलंच बोललो की फक्त एवढी हाईट वाढली मागच्या वर्षीपेक्षा, आणि त्याच्यामुळे समजतोय तरी की किल्ल्यात बराच बदल आहे. आणि आल्यानंतरच जरा अट्रॅक्टिव्ह वाटतं. आता दिवाळीपासून मी आज येतोय डायरेक्ट किल्ला बघायला, नाही यायचं जाणं कंटिन्यू असायचं. आता काय करतो, थोडे थोडे फोटो येतो प्रत्येक यायचे, नंतर मग सगळ्यांची मला भेट आहे. शंतनू आजच आलाय, मुंबईत गेला होता. नंतर मग सगळ्यांची मला भेट घडून द्या. चालेल. हां, तर मित्रांनो, जसं की आपण आता पूर्ण पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती पाहिली, अविनाश दादांनी छानशी माहिती दिली. आता महत्त्वाची जी शेवटची बाजू असते ती म्हणजे टीमवर्क. तर टीमवर्क जर नसेल तर काहीच होणे शक्य नसतं. जर तुम्ही बघितलात तर एवढी मोठी प्रतिकृती उभी करायची म्हणजे खायची गोष्ट नाही. यात परत बारीक बारीक गोष्ट आहे जी की दादाने आपल्याला समजवली मगाशी. तर ती उभी करायची म्हणजे टीमवर्क पाहिजे. आणि सगळी मुलं आहेत ती आपापल्या ठिकाणी कामधंदा करून आणि शाळा वगैरे सगळे सांभाळून त्यांच्या वेळ काढून ह्या ठिकाणी येतात आणि आवड जोपासतात आणि आपल्याला चांगली माहिती आणि प्रतिकृती नीट सादर होण्यासाठी मदत करतात. तर जाता जाता फक्त आहे ना, अविनाश दादाला मी एवढीच छोटीशी विनंती करतो की तुझ्या सर्व मित्रांची ओळख आपल्याला करून दे. तर सगळे आता रात्र भरपूर झाले, तर छोटी जे आमचे कलाकार आहेत ते आता इथे उपस्थित नाही आहेत. आता जे उपस्थित त्यामध्ये आपला सुमित घाणेकर आहे, आदित्य माचविले आहे जो दिवसभर इथे असतो तो आमचा आदित्य माचविले आहे. त्यानंतर आमचा करण मांडवकर जो आम्हाला खूप सारी मदत करतो, शंतनू माचविले आहे, सागर कदम मेन आर्टिस्ट आणि विक्रांत बोटके मेन आर्टिस्ट. मी फक्त बोलण्याचं काम करतो आणि काम करून घेतो. तो काय मॅप असेल तो अजय बोटके ड्रॉइंग करून घेतो आणि त्यानुसार साहित्य ठिकाण कुठे आहे ते आपण काम करतो. हे आमची पूर्ण अशी टीम आहे. तर धन्यवाद, पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मला जाता जाता अजून एक बोलायचं की ह्या आधी म्हणजे कोणी पूर्ण किल्ल्या बनवण्याचे व्हिडिओ केलेत का आता पूर्ण तुमचे? या वर्षीचा पहिला, या वर्षीचा आपलाच आहे, शुभम साखरकर व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ आहे. आणि दुसरा प्रश्न असा होता की किल्ला बनवतानाचा पूर्ण व्हिडिओ आहे का, म्हणजे मेकिंग ऑफ पुरंदर किल्ला किंवा ह्या आधी कधी केले? फोटोज आहेत म्हणजे शूट नाही. तर माझी अशी इच्छा होती की पुढच्या वर्षी जर तुम्ही चान्स दिला तर मला वेळात वेळ काढून पूर्ण किल्ल्याचा व्हिडिओ शूट करायला आवडेल की बनवते वेळेला. म्हणजे आपण आता किल्ले दाखवतो ते पण दाखवू, जो तुम्ही प्रतिकृती पुढच्या वर्षी ठरवाल जी काय असेल, आणि ती जर तुम्हाला चालणार असेल तर तुमच्या पूर्ण तयारी आपण प्रयत्न करू. नक्की. तर आणि आम्ही हा जो किल्ला पुरंदर तयार केलाय तर या ठिकाणी शुभम साखरकर यांनी या ठिकाणी व्लॉग बनवलाय. तर ज्याला किल्ला आवडेल, मनापासून आवडेल, तर त्यानं या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर एक शेवट जाता आता बोला, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.